नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येकासाठी खूपच महत्त्वाचा आहे। जर तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल, शेती योजना असो, विद्यार्थी स्कॉलरशिप असो, महिला योजना असो किंवा कामगार योजना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स जी तुमच्याकडे नसतील तर तुमचा अर्ज थेट रिजेक्ट होऊ शकतो। हो मित्रांनो, अनेक लोक फॉर्म भरतात, पण छोटी छोटी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे आज आपण एकदम सोप्या भाषेत आणि डिटेलमध्ये समजून घेणार आहोत की कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असायलाच हवीत आणि ती कशी तयार ठेवायची। सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या डॉक्युमेंटपासून, ते म्हणजे आधार कार्ड। मित्रांनो, आधार कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक योजनेसाठी बेसिक आणि अनिवार्य डॉक्युमेंट आहे। कोणतीही योजना असो, सर्वप्रथम तुमचा आधार नंबर मागितला जातो, पण फक्त आधार कार्ड असणे पुरेसे नाही, तर तो अपडेट असणे देखील खूप गरजेचे आहे। अनेक वेळा लोकांचा मोबाईल नंबर आधारला लिंक नसतो किंवा जुना नंबर असतो, त्यामुळे OTP व्हेरिफिकेशन होत नाही आणि अर्ज अडकतो। त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का ते तपासा, मोबाईल नंबर लिंक आहे का, नाव पत्ता बरोबर आहे का, हे सगळं चेक करा। जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करा, कारण हे एकच डॉक्युमेंट अनेक योजनांचे दरवाजे उघडते। आता पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड। बऱ्याच जणांना वाटतं की पॅन कार्ड फक्त मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी लागतं, पण आजकाल अनेक सरकारी योजनांमध्ये पॅन कार्डची मागणी केली जाते, विशेषतः जेव्हा आर्थिक लाभ थेट खात्यात येतो। DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, यामध्ये पॅन कार्ड उपयोगी पडतं। त्यामुळे जर तुमच्याकडे अजून पॅन कार्ड नसेल तर ताबडतोब काढून घ्या, आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी आधार कार्डशी लिंक आहे का ते नक्की तपासा। तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं बँक खाते। मित्रांनो, सरकारकडून मिळणारे सर्व पैसे आजकाल थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात। त्यामुळे तुमचं बँक खाते ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे। अनेक वेळा लोक जुनं अकाउंट देतात जे वापरात नसतं किंवा बंद असतं, त्यामुळे पैसे परत जातात। त्यामुळे तुमचं अकाउंट चालू आहे का, त्याला आधार लिंक आहे का, आणि तुमच्याकडे पासबुक किंवा अकाउंट डिटेल्स आहेत का, हे सगळं तयार ठेवा। शक्यतो एकच अकाउंट सर्व योजनांसाठी वापरा, जेणेकरून गोंधळ होणार नाही। आता आपण बोलूया जात प्रमाणपत्राबद्दल। जर तुम्ही SC, ST, OBC किंवा EWS या कॅटेगरीमध्ये येत असाल तर जात प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे। अनेक योजना या स्पेसिफिक कॅटेगरीजसाठी असतात आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट दाखवावं लागतं। काही वेळा सर्टिफिकेट जुनं असतं किंवा चुकीचं असतं, त्यामुळे अर्ज रिजेक्ट होतो। त्यामुळे तुमचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का, योग्य ऑथॉरिटीकडून काढलेलं आहे का, हे नक्की तपासा। यानंतर येतं उत्पन्न प्रमाणपत्र, जे जवळजवळ प्रत्येक सबसिडी किंवा आर्थिक मदतीच्या योजनेसाठी आवश्यक असतं। सरकारला तुमची आर्थिक स्थिती माहीत असावी म्हणून हे सर्टिफिकेट मागितलं जातं। तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे यावर अनेक योजनांची पात्रता ठरते, त्यामुळे तुमचं इन्कम सर्टिफिकेट अपडेटेड असणं खूप गरजेचं आहे। काही लोक जुने सर्टिफिकेट वापरतात जे एक्सपायर झालेले असतात, त्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट होतो। त्यामुळे दरवेळी नवीन किंवा व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट तयार ठेवा। पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो। जर तुम्ही महाराष्ट्रातील योजना घेत असाल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करणं आवश्यक आहे। यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं। अनेक वेळा लोकांकडे हे डॉक्युमेंट नसतं आणि त्यामुळे त्यांना स्टेट स्पेसिफिक योजनांचा लाभ मिळत नाही। त्यामुळे हे सर्टिफिकेट नक्की तयार करून ठेवा। यानंतर आपण बोलूया राशन कार्डबद्दल। राशन कार्ड हे फक्त अन्नधान्यासाठी नसून अनेक योजनांमध्ये तुमच्या कुटुंबाची माहिती आणि आर्थिक स्थिती दाखवण्यासाठी वापरलं जातं। तुम्ही BPL, APL किंवा इतर कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे यावरून ठरतं। त्यामुळे राशन कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे बरोबर आहेत का ते तपासा। आता एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा फोटो आणि सही। मित्रांनो, आजकाल बहुतेक सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जातात, त्यामुळे पासपोर्ट साईज फोटो आणि डिजिटल सिग्नेचर तुमच्याकडे तयार असणं खूप आवश्यक आहे। अनेक वेळा लोकांकडे योग्य साईज किंवा फॉर्मॅटमध्ये फोटो नसतो आणि अर्ज रिजेक्ट होतो। त्यामुळे आधीच तुमचा फोटो आणि सही स्कॅन करून ठेवा। यानंतर येतो मोबाईल नंबर, जो आजच्या डिजिटल प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये OTP व्हेरिफिकेशन असतं, त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर चालू असणं आणि आधारशी लिंक असणं खूप गरजेचं आहे। जर तुमचा नंबर बंद असेल किंवा दुसऱ्याचा नंबर दिला असेल तर तुम्हाला व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येऊ शकते। आणि शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं म्हणजे ईमेल ID। अनेक लोक ईमेल वापरत नाहीत, पण आजकाल रजिस्ट्रेशन, अपडेट्स आणि इम्पॉर्टंट नोटिफिकेशनसाठी ईमेल आवश्यक असतो। त्यामुळे एक ॲक्टिव्ह ईमेल ID तयार करून ठेवा आणि त्याचा पासवर्ड लक्षात ठेवा। आता मित्रांनो, एक खूप महत्त्वाची टिप मी तुम्हाला देणार आहे जी तुमचं खूप काम सोपं करेल। तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे स्कॅन करून PDF फॉर्मॅटमध्ये मोबाईल किंवा Google ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवा। यामुळे तुम्ही कुठेही आणि कधीही अर्ज करू शकता। तुम्हाला वारंवार डॉक्युमेंट्स शोधावे लागणार नाहीत आणि तुमचा वेळही वाचेल।
शेवटी इतकंच सांगतो मित्रांनो, जर तुमच्याकडे ही सर्व डॉक्युमेंट्स तयार असतील तर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेसाठी कॉन्फिडेंटली अप्लाय करू शकता आणि तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता खूप कमी होते. त्यामुळे आजच वेळ काढा आणि ही सर्व कागदपत्रे चेक करा आणि तयार ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.